हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजची रेसिपी आहे सिंपल प्लेन बेसिक जिरा राईस. तर चला बघूया रेसिपी. त्या बेसिक प्लेन जिरा राईससाठी लागणारा 2 वाटी तांदूळ. तुम्ही कुठलाही घेऊ शकता, बेसिक किंवा तुम्ही बासमती राईसही घेऊ शकता, तुमच्यावर डिपेंड आहे, घरचा वापरू शकता. त्यानंतर जिरं, राई, वाटाणे, 2 चमचा तेल, गाजर मी थोडे स्लाइस पण केले आहेत आणि त्याचे थोडे कापही करून घेतलेले आहेत. गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि थोड्या फ्लेवरसाठी करी लिव्स आणि मिरची. तर हे सगळं साहित्य आपल्याला बेसिक प्लेन जिरा राईससाठी यूज करायचं आहे. आता आपण याच्यामध्ये वेजीस पण यूज करू शकतो भरपूर, जशा मी 2 वेजीस दाखवलेल्या आहेत तुम्हाला. पण आपल्याला बेसिक प्लेन जिरा राईस बनवायचा आहे, म्हणून आपल्याला जास्ती वेजीसचा यूज करायचा नाही, अदरवाईज ते व्हेजिटेबल पुलाव बनवून जाणार. तर आपण हे पण नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही, कारण आपण प्लेन जिरा राईस बनवतो आहे. चला तर मग बघूया झटपट रेसिपी. ऑइल हॉट झालेलं आहे. आता आपल्याला या हॉट ऑइलमध्ये राई, या एका साईडला मी पाणी बॉईल करून ठेवलेलं आहे भातामध्ये घालायला. राई तडकली की आपल्याला जिरं घालायचं आहे. बघा, राई तडकली म्हणजे राई झालेली आहे. त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे थोडं प्रमाणात जिरं आणि त्यामध्येच आपल्याला टाकायची आहे मिरची. आता कोणी याच्यामध्ये कांदाही घालतात, पण कांद्यामुळे मला असं वाटते भात जास्ती काळ टिकत नाही, तो लवकर खराब होण्याची शक्यता राहते, म्हणून मी कांदा त्याला ऑप्शनल ठेवते किंवा टाकतही नाही. मिरची पण थोड्या फ्राय झालेल्याच आहेत. मग याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता, थोडासा सांबार. बिकॉज मला थोडा रंग द्यायचा आहे म्हणून मी थोडा त्याच्यामध्ये गाजरचे तुकडे बारीक काप आणि थोडा वटाणा घालीन. आता याच्यात आपल्याला घालायचं आहे थोडं मीठ चवीनुसार. त्या सगळ्यांना परतवून घ्यायचं आहे. हे सगळं कमी आचेवरती करायचं आहे, जळायला नको म्हणून. आणि आत्ता आपल्याला याच्यामध्ये हे सगळं झालेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता भिजवलेला तांदूळ. बघा, मी हे सगळं फोडणी घालून त्यामध्ये चावल टाकून सगळं परतवून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी. बिलकुल क्वांटिटी कमी असली पाहिजे, त्यामुळे तो एकदम मोकळा बनेल. किती सुंदर दिसतो आहे ना. आता याला एक उकळी येतपर्यंत आपल्याला बघायचं आहे आणि मग मी दाखवते तुम्हाला फायनल प्रोडक्ट. आपला जिरा राईस रेडी झालेला आहे. बघा किती सुंदर दिसतो आहे. मी त्याला थोड्याशा कोथिंबीरने गार्निश केलेला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.